ठीक है, चलो. So very good morning to you everyone. Today is 17th of September and now we are heading towards the next theorem of the chapter called as pair of straight line. बरोबर? Theorem number 4 आहे आपल्याला. काय क्वेश्चन दिलाय बघा? The combined equation of two lines is a general second degree equation in x and y. आणि त्यांनी हे इक्वेशन दिले. आता हे इक्वेशन एक्झॅक्टली काय आहे आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मला सांगा आपण आतापर्यंत हे पाहिले. व्हॉट इज इट? ax² + 2hxy + by² = 0. याचा अर्थ काय होता रे? देयर आर टू लाईन्स विच आर पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर? आता या केसमध्ये या ॲडिशनल टर्म्स आलेले आहेत. बरोबर? मग आता या केसमध्ये ज्यावेळी आपण असे इक्वेशन डिस्कस करतोय याचा अर्थ आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. समजा पहिली लाईन अशी आहे आणि दुसरी लाईन अशी आहे. बरोबर? या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जात नाहीत. बरोबर का नाही? जर दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जात नसतील आणि जर मला आता या दोघींचं कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर त्याला जनरल इक्वेशन म्हणतात आणि ते असं असतं. बरोबर? होमोजिनियस इक्वेशन पर्यंत थांबायचं पण त्याच्या पुढे काय करायचं? ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c इज इक्वल टू 0. तुम्हाला एवढं कळलं पाहिजे. प्लस c ची टर्म आली याचा अर्थ दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जाणार नाही. बरोबर? आता या दोन्ही लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत का नाही हा पण एक क्वेश्चन आहे. त्यासाठी एक आयडेंटिटी एक फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगेन की या दोन लाईन्स ओरिजिन मधून जात नाही. ओके, पण या इंटरसेक्ट होत आहेत का नाही? जर इंटरसेक्ट होत असतील तर कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत आपल्याला ते पण कॅल्क्युलेट करायचं. बरोबर? मग आता आपण हळू स्टेप बाय स्टेप जाऊया. एक्झॅक्टली कसं प्रूव्ह करायचं बघूया. आता मला सांगा या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जात आहेत का रे? नाही. तर मी काय करणार बघा. प्रूफ कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. बरोबर? लेट u इज इक्वल्स टू जी पहिली लाईन आहे आपण पहिल्या लाईनला काय कन्सिडर करूया? इट इज a किंवा आपण असं म्हणूया a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. प्लस c1 घेतले याचा अर्थ पहिली लाईन ओरिजिन मधून जाणार नाही. बरोबर? अँड आपण काय म्हणूया? v इज इक्वल टू लेट सपोज इट इज a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. बरोबर? इथपर्यंत आता मला काय करायचं आहे? त्यांचं कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचं. बरोबर का नाही? देअरफॉर आपण काय म्हणूया? The combined equation is given by काय असतं रे आपलं कंबाइंड इक्वेशन? जर पहिली टर्म u असेल दुसरी टर्म v असेल तर कंबाइंड इक्वेशन काय असतं? येस, इट इज u into v is equals to 0. बरोबर? म्हणजे अशी टर्म असेल आता मी काय करणार बघा थोडंसं हे मोठं होईल. आपण याला नेक्स्ट पेज वरतीच घेऊया. सो व्हॉट विल आय गेट? देअरफॉर काय दिले आपल्याला? u into v is equals to 0. आता u काय होतं रे बघा आपला? a1x plus b1y प्लस c1 बरोबर इनटू पुढे काय आलं माझ्याकडे? a2x प्लस व्हॉट इज इट? b2y प्लस c2 इज इक्वल्स टू व्हॉट? 0. आता काय करणार आहे? ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. बरोबर? प्रत्येक टर्मनी प्रत्येक ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. आधी काय करूया? सेपरेट जाऊया. या a1x ने याला मल्टिप्लाय करूया. बरोबर? देअरफॉर या a1x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर a1x इनटू इथे काय झालं बघा? a1 a2 x² म्हणजे a1x ने याला मल्टिप्लाय करा. बरोबर? पुढची टर्म काय मिळेल मला सांगा? प्लस a1x b2y म्हणजे काय आलं बघा? a1 b2 xy बरोबर प्लस इथे काय मिळालं रे बघा? a1 c2x. बरोबर? इथपर्यंत म्हणजे आपण या पहिल्या ब्रॅकेटनी म्हणजे या पहिल्या टर्मनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. किती टर्म मिळतील? आपल्याला 9 टर्म मिळायला पाहिजे बघा. हो की नाही? त्यातल्या 3 मिळाल्या आता आपल्याला. प्लस आता पुढची टर्म काय येते बघा? या b1y ने याला मल्टिप्लाय करायचं. बरोबर? सो व्हॉट इज इट? बघा बरं आधी a ची टर्म लिहायची. व्हॉट इज इट? a2 b1 xy बरोबर प्लस याने याला मल्टिप्लाय करायचं. काय येईल? b1 b2 y². ग्रेट. प्लस पुढे काय मिळेल? b1 c2 y. 6 टर्म झाले आता. प्लस अजून 3 राहिले राईट? ओके. काय येतील पुढच्या सांगा? येस, इट इज a2 c1x प्लस पुढे काय येईल? b2 c1y प्लस c1 c2 इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे का? म्हणजे टोटल 9 टर्म्स आपल्याला मिळाल्या. आता मी काय करतोय बघा जस्ट केअरफुली ऑब्झर्व करा. इथे x² ची टर्म आहे बाकी x² ची टर्म कुठेच नाहीये राईट? बरं. नंतर इथे बघा xy ची टर्म इथे आहे. xy ची टर्म इथे आहे. बरोबर का नाही? ओके नाही? त्यानंतर इथे बघा चेक करा x ची टर्म इथे आहे. x ची टर्म इथे आहे. दिसते का सर्वांना? नंतर जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर बघा y ची टर्म इथे दिसते का रे सर्वांना? बरोबर? आणि y ची टर्म इथे पण आहे. बरोबर? मग ज्या टर्म्स रिपिटेटिव्ह झाल्या आपण त्यातून काही कॉमन येते का बघूया. ही टर्म जर एक सिंगल अलोन म्हणजे स्टँड अलोन टर्म आहे तिथं x² आहे राईट? सो व्हॉट वी आर गेटिंग इज देअरफॉर व्हॉट इज इट? a1 a2 x² प्लस
इथं बघा आपलं ते इक्वेशन कसं आहे, होमोजिनियस इक्वेशन ax² प्लस ट्वाइस hxy म्हणजे xy ची टर्म आपण आधी लिहूया. इथे काय लिहिले बघा, xy कॉमन घेऊया, आतमध्ये काय राहते सांगा, a1 b2 बरोबर आहे का रे, xy म्हणजे या दोघांबद्दल बोलतोय मी, प्लस पुढे काय राहिलं a2 b1. आर यू गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से? सो ह्या दोन टर्म्स एकत्र घेतल्या, ax² प्लस 2hxy प्लस by². y² ची टर्म आपल्याकडे काय आहे बघा, काय ती b1 b2 y² प्लस ट्वाइस gx, x ची टर्म आहे, फक्त x ची टर्म कुठे बघा, बघा इथे x ची टर्म आहे आणि इथे x ची टर्म आहे, राईट. सो लेट्स टेक x कॉमन, आतमध्ये काय राहिलं रे, a1 c2 प्लस व्हॉट इज इट a2 c1 बरोबर आहे, प्लस आता राहिली टर्म कुठली रे, फक्त y² ची टर्म, फक्त y ची टर्म राहिली, राईट. ओके नाही, y ची टर्म म्हणजे कुठे कुठे y ची टर्म इथं आणि इथं, राईट. सो लेट्स टेक y कॉमन, आतमध्ये काय राहिलं बघा, b1 c2 प्लस b2 c1 आणि लास्टला काय राहिलं रे आपल्याकडे सांगा, c1 c2 इज इक्वल्स टू c. हे बरोबर आहे का? आता मी काय करतोय बघा, देअरफॉर ही जी a1 a2 आहे त्याला आपण काय करूया, a असून करूया. ओके, आपण स्टेप बाय स्टेप करूया. चल मी डायरेक्ट लिहित नाही. सो देअरफॉर लेट, बघा मी काय करतोय, a1 a2 याला आपण काय असून करूया, a असा असून करूया. नंतर पुढे काय, ही जी टर्म आहे कुठली रे बघा, a1 b2 प्लस a2 b1 बरोबर, याला काय असून करायचं, काय प्रूव्ह करायचं बघा आपल्याला, xy च्या आधी कुठली टर्म पाहिजे, 2h ची टर्म पाहिजे. मग आपण काय करूया, या xy च्या आधीची टर्म आहे ना, आपण त्याला काय करूया, 2h असं अझम्पशन करूया. मला काय म्हणायचं कळतंय का रे? बरं, पुढे काय आपल्याकडे b1 b2, त्या b1 b2 ला काय अजून करूया, लेट्स अज्यूम b1 b2 वर ओनली b बरोबर. नंतर पुढची टर्म आहे कोणती रे, ही वाली दिसते का, काय टर्म आहे ती, a1 c2 प्लस a2 c1 याला आपण अजून करूया ट्वाइस g. आणि लास्टला कोणती टर्म राहिली माझी बघा बरं, b1 c2 प्लस b2 c1 याला अजून करूया ट्वाइस f. आणि काय राहिलंय, c1 c2 याला अजून करूयात आपण c. म्हणजे जर आपण असं अझम्पशन केलं तर आता माझा ओव्हरऑल इक्वेशन कसं बनलंय बघा, चेक करा. देअरफॉर ओव्हरऑल इक्वेशन इज गिवन बाय a1 a2 ला काय अजून केलं, ax² प्लस ट्वाइस h, कशाला रे, ही जी टर्म आहे याला ट्वाइस h अजून केलं बघा बरं आपण, ट्वाइस h पुढे काय राहिलं माझ्याकडे, व्हॉट इज इट, xy बरोबर, प्लस आता पुढे चेक करा, इथे जी टर्म आहे b1 b2 त्याला अजून काय केले b, म्हणजे इथे काय मिळालं मला सांगा, by² प्लस पुढे जी टर्म आहे कोणती, ही वाली, याला काय अजून केले आपण बघा, ट्वाइस g. ओके, सो इट इज, येस इट इज ट्वाइस g प्लस yes twice gx plus twice fy plus c is equals to 0. म्हणजे याला काय म्हणायचं आहे आपण, what is it, it is general equation for किंवा of pair of straight lines. मला काय म्हणायचं कळते, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय दाखवतं, दोन लाईन्स चं कंबाइंड इक्वेशन दाखवतं, पण त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जात नाही. कळालं की सर्वांना? शुअर, डन.